हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जी नवीन फार्मासिस्टची वॅकन्सी आलेली आहे त्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता वॅकन्सी कुठून आलेली आहे। उल्हासनगर महानगरपालिका हेच ऑफिशियल नोटिफिकेशन आहे। वैद्यकीय आरोग्य विभाग, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान म्हणजे मित्रांनो नॅशनल हेल्थ मिशन याच्या अंडर ही वॅकन्सी आलेली आहे। तर मित्रांनो, इथे आपण बघू की फार्मासिस्ट पदाच्या किती वॅकन्सी टोटल इथे आलेल्या आहेत। तर मित्रांनो, 5th नंबरला जे आहे औषध निर्माता म्हणजे मित्रांनो फार्मसी ऑफिसर। मित्रांनो इथे बघा टोटल नंबर ऑफ पोस्ट रिक्त पदे जे आहेत इथे बघू शकता रिक्त पदाची संख्या। तर मित्रांनो, फार्मासिस्टच्या किती जागा आहेत इथे मित्रांनो टोटल 2 जागेसाठी ऍप्लिकेशन फॉर्म मागत आहेत। तर मित्रांनो 2 वॅकन्सी आहेत मित्रांनो। नंतर आपण इथे चेक करू की आवश्यक शैक्षणिक अर्हता म्हणजे मित्रांनो फार्मसी ऑफिसर साठी इलिजिबिलिटी काय असणार आहे। तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया मध्ये इथे बघा एम फार्मसी, डी फार्मसी आणि बी फार्मसी म्हणजे मित्रांनो डिप्लोमा झालेला असेल, डिग्री झालेली असेल किंवा एम फार्मसी झाले असेल तर सर्व कॅन्डिडेट इलिजिबल असणार आहेत मित्रांनो। प्लस इथे काय लागणार आहे रजिस्टर्ड फार्मसी म्हणजे फार्मसीचं जे महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन आहे ते इथे रिक्वायर्ड असणार आहे। तर मित्रांनो इथे आपण एज बघू की कॅन्डिडेटचं एज किती। जर जनरल कॅटेगरी असेल तर 38 इयर एज, आणि जसं मित्रांनो कॅटेगरी मध्ये जर असाल तर त्यामध्ये काय असणार आहे 43 एज तुम्हाला कॅटेगरी नुसार त्याच्यामध्ये भेटणार आहे। आणि मित्रांनो इथे आपण पे केल बघू की औषध निर्माता यासाठी पेमेंट किती असणार आहे। तर ते दिलेले मित्रांनो 17,000 यामध्ये पेमेंट आहे। आणि नंतर इथे मित्रांनो बघा जातीय प्रवर्ग। तर मित्रांनो फार्मसीचे जर बघितलं आपण तर 2 वॅकन्सी दोन्ही ह्या प्रवर्गासाठी आहेत। विजा एकन ची एक असणार आहे। तुम्ही इथे चेक करू शकता। हा जो नोटिफिकेशन आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर देणार आहे मित्रांनो। ते डिटेल तुम्ही बघून डिटेल रीड करून घ्या। काय काय अटी शर्ती आहेत ते सर्व व्यवस्थित रीड करून मित्रांनो तुम्ही इंटरेस्टेड असाल तर इथे ऍप्लिकेशन करायचे। तर मित्रांनो या ऍप्लिकेशन साठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत हे आपण डिस्कस करू। पूर्ण माहिती भरलेला फॉर्म। तर मित्रांनो या नोटिफिकेशनच्या एंडिंगला ना ऍप्लिकेशन फॉर्म अटॅच आहे, तो फॉर्म पूर्ण भरायचा आहे। शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र म्हणजे तुमचं एज्युकेशन, हायेस्ट एज्युकेशन किती झालेलं आहे ते सर्व सर्टिफिकेट लागणार आहेत। तसेच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंगचे रजिस्टर प्रमाणपत्र, डोमासाइल सर्टिफिकेट म्हणजे मित्रांनो तुम्ही फार्मासिस्ट असाल तर महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलिंगचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला तिथे लागणार आहे। आरक्षण म्हणजे तुमची कास्ट व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे। तुमची टीसी लागणार आहे, पासपोर्ट साईजचे 2 फोटो लागणार आहेत, आधार कार्ड, जर मॅरेज असेल तर त्या रिलेटेड विवाहाचा प्रमाणपत्र लागेल। शासकीय, निमशासकीय म्हणजे मित्रांनो एक्सपिरियन्स तुमचा शासकीय असेल किंवा प्रायव्हेटचा असेल तो इथे लागेल। MSCIT असेल तर ते लागणार आहे। लहान कुटुंब प्रमाणपत्र लागणार आहे। नंतर फौजदारी गुन्हा दाखल नसलेला हमीपत्र ते पण या ऍप्लिकेशनच्या एंडिंगला जोडलेलं आहे। मग नंतर मित्रांनो तुमची निवड प्रक्रिया काय असणार आहे तर इथे बघू शकता गुणांकन पद्धती औषध निर्माता म्हणजे मित्रांनो इथे तुमची कोणती एक्झाम होणार नाहीये। याचं सिलेक्शन कशाच्या बेसिसवर असणार आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगतो इथे मी। पदासाठी आवश्यक क्वालिफिकेशन मधील गुण म्हणजेच अंतिम वर्षाच्या आधारे म्हणजे मित्रांनो तुमच्या फायनल इयरला जेवढे मार्क असणार आहेत तर त्याचं इथे रेशो काढणार आहेत आणि त्याला 50 पैकी गुण दिले जातील। म्हणजे तुम्हाला फायनल इयरला 100 पैकी 100 गुण असतील तर ते 50 पैकी 50 भेटतील। त्याच्यापेक्षा कमी असतील तर त्यानुसार मित्रांनो त्याचं रेशो प्रोपोर्शनल काढला जाईल आणि मार्क दिले जातील। नंतरचा जो सेकंड क्रायटेरिया आहे मित्रांनो तुमचं क्वालिफिकेशन, हायेस्ट क्वालिफिकेशन किती असणार आहे त्याच्यावर मित्रांनो हे 20 गुण असतील। म्हणजे एम फॉर्म वाल्याने फॉर्म भरला आणि डिप्लोमाने भरला तर एम फॉर्म वाल्याचं कन्सिडर केलं जाईल किंवा त्यानुसार त्याला मार्क दिले जातील। आणि नंतरचं तिसरे जे आहे म्हणजे 30 गुण जे आहेत मित्रांनो हे असतील मित्रांनो तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर हे 30 गुण त्यापैकी तुम्हाला भेटणार आहेत। आणि मित्रांनो एकूण गुण किती असणार आहेत 100 गुण असणार आहेत।
हे ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर हे 2-3 फॉर्म आहेत, डिटेल मध्ये तुम्ही बघू शकता, टेलिग्राम चॅनलवर देणार आहे। आणि मित्रांनो ह्याचं लास्ट डेट जे आहे तर ते लास्ट डेट आहे 13 फेब्रुवारी 2024, म्हणजे मित्रांनो उद्याचा लास्ट डेट आहे। तुम्ही लवकर हे प्रोसेस करून घ्या। तुम्हाला जर गरज असेल उद्या तुम्ही कार्यालयीन वेळेमध्ये फॉर्म सबमिट करू शकता। मित्रांनो कुठे फॉर्म सबमिट करायचे तर मित्रांनो इथे दिलेले आहे, उल्हासनगर महानगरपालिकेत जाऊन तुम्ही कार्यालयीन टाइम मध्ये फॉर्म भरू शकता। मित्रांनो थँक्यू।